हॅलो एव्हरीवन. माय इंग्लिश बुक ग्रेड 4 म्हणजेच इयत्ता 4च्या इंग्लिशच्या पुस्तकातील 1.6 फन विथ ॲक्शन्स ही पोएम आज आपण रीड करणार आहोत. तसेच त्यावरील असाइनमेंटही सोडवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ए. लेट्स ब्रेनस्टॉर्म. फर्स्ट क्वेश्चन. व्हॉट डू यू डू व्हेन यू नीड अ ब्रेक? जेव्हा तुम्हाला कंटाळा आला असेल तेव्हा तुम्ही काय करतात? तर त्याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे किंवा सांगायचं आहे की आय प्ले गेम्स किंवा लिसन टू म्युझिक म्हणजे गाणी ऐकतो, और टेक अ रेस्ट किंवा विश्रांती घेतो म्हणजेच आराम करतो. तर अशा प्रकारे ह्याचं उत्तर वेगवेगळं येणार आहे. नंतर आहे बी. लिसन अँड ॲक्ट. ऐका आणि त्याप्रमाणे कृती करा. पहिलं आहे सिट डाऊन म्हणजे काय मुलांना बरोबर बसायचं. नंतर आहे रेज युअर हँड म्हणजे काय हात वर करणे. नंतर आहे रन फास्ट म्हणजे फास्ट धावणे, जलद धावणे. आणि नंतर आहे वेव युअर हँड म्हणजे तुमचे हात असे हलवायचे आहेत. नंतर आहे सी. 1.6 फन विथ ॲक्शन्स. सी. लिसन, सिंग अँड ॲक्ट. Wave your hands up in the air. Run fast here and there. Stop and freeze, don't even blink. Stand so still and try to think. Shake your knees, touch your toes. Wiggle fingers, strike a pose. Turn around with joyful cheer. Let's do it again. Come on, my dear. Jump up high, then land with ease. Clap your hands and bend your knees. Smile bright and count to 10. Ready, set, let's play again. पुढे आहे डी. लिसन अँड रिपीट. आता इथे काही रायमिंग वर्ड्स दिलेले आहेत म्हणजेच काय यमक जुळणारे शब्द, म्हणजेच ज्या शब्दाचा साऊंड सारखा असतो पण स्पेलिंग वेगवेगळी असते त्याला आपण रायमिंग वर्ड्स म्हणूयात. मग इथे काही दिलेले आहेत, लक्ष देऊ नये का हां. एअर, देअर. ब्लिंक, थिंक. 10 अगेन. टोज, पोज. चेअर, डिअर. इज, नीज. बघा बरं, आता ह्या सर्व जे जोड्या आहेत त्या यमक जुळणारे जोड्या आहेत किंवा रायमिंग वर्ड्स आहेत. म्हणजेच त्यांचे जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्यांचे उच्चार आपल्याला थोडेसे सारखे वाटतात, त्यांचे यमक जुळतात पण स्पेलिंग मात्र वेगळे असतात. चला आता पुढे आहे ई. लिसन अँड ॲक्ट. इथे पण ऐकायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला कृती करायची आहे. पहिला आहे वेव युअर हँड्स हे दोन्ही हात तुम्हाला हलवायचे आहे हवेमध्ये. नंतर आहे शेक युअर नीज म्हणजे नीज म्हणजे गुडघे, गुडघे आपल्याला हलवायचे आहेत. नंतर जम्प अप हाय. जम्प अप हाय म्हणजे जोराची उडी मारायची आहे उंचावर. नंतर आहे टर्न अराउंड म्हणजे गोल फिरायचं आहे. चला एफ पाहूयात. राईट सम फनी ॲक्शन्स अँड इन्स्ट्रक्शन्स. आता इथे काही ॲक्शन ज्या आपल्या ह्या कवितेत दिलेल्या नाही आहेत किंवा इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना अशा आपण आता लिहूयात. पहिलं इथे लिहूयात हॉप लाईक अ रॅबिट म्हणजे सशासारखे उड्या मारायच्या आहेत. नंतर आहे लिहूयात वॉक लाईक अ डक बदकासारखं चालायचं आहे. पुढे स्पिन अराउंड स्लोली म्हणजे स्वतःभोवती हळूहळू फिरायचं आहे. नंतर आहे टच युअर नोज म्हणजे नाकाला स्पर्श करायचे किंवा नाकाला हात लावायचा आहे. पुढे लिहूयात क्लॅप युअर हँड्स म्हणजे हातांनी टाळी वाजवायचं आहे. चला आता यानंतर आहे जी. व्हॉट मेसेज डज द पोएम कन्वे म्हणजे ही जी आपण कविता पाहिली वाचली त्या कवितेतून आपल्याला नक्की कोणता संदेश मिळतो? तर त्याचं उत्तर लिहूयात. द पोएम एनकरेजेस चिल्ड्रन टू बी ॲक्टिव्ह, हॅव फन,
फॉलो इन्स्ट्रक्शन्स अँड एन्जॉय प्लेईंग टुगेदर. तर अशा प्रकारे ह्याचं आता आपण उत्तर पाहिलं की पोएम आपल्याला काय एनकरेज करते, कशासाठी, तर ॲक्टिव्ह राहण्यासाठी, मजा करण्यासाठी, इन्स्ट्रक्शन्स ऐकण्यासाठी आणि एकत्र खेळण्यासाठी. तर पुढचा प्रश्न आहे एच. तो आहे फाइंड आउट द अपोजिट वर्ड्स फॉर द फॉलोइंग. अपोजिट म्हणजे काय मुलांना? बरोबर, विरुद्धार्थी शब्द. मग आता इथे काही 4 शब्द दिलेले आहेत, त्यांचे आपण आता विरुद्धार्थी लिहूयात. पहिला आहे फास्ट. फास्ट म्हणजे जलद आणि त्याचा अपोजिट आहे स्लो. सेकंड आहे हाय. हाय म्हणजे उंच, त्याचा अपोजिट लो. तिसरं आहे स्टॉप. स्टॉप म्हणजे थांबणे, त्याचा अपोजिट गो. आणि फोर्थ वन इज अप. अपचा अपोजिट आहे डाऊन. तर अशा प्रकारे आज आपण फन विथ ॲक्शन्स ही पोएम वाचली आणि त्यावरील असाइनमेंटही सोडवला आहे. तर पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.